नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 28 ऑक्टोबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। दुसरा शेड दोन्ही ट्रॅक्टरच्या लाईन फुल आहे तिकडं आणि इकडं अर्धी लाईन पिकअपची होती, एक अर्धी लाईन ट्रॅक्टरची। टोटल आवक जर धरली तर 100-150 मध्ये आवक आहे। आज बघू काय बाजार भाव निघतो। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोजचे येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आज कालपेक्षा अजून थोडं बाजार भाव मध्ये सुधार वाटलाय आणि कितीने झालंय काय झालंय ते सगळं तुम्हाला व्हिडिओ बघून कळणार आहे। काल आपण बघितलं जो माल 1200 गेला होता तो आज किती गेला ते आपल्याला व्हिडिओ मध्ये कळणार आहे। व्हिडिओ मध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सांगेल, सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। पहिले ट्रॅक्टरचा लिलाव आहे, त्याच्यानंतर पिकअपचा बाजारभाव दाखवेले, तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि पुढे बाजारभाव वाढतील का काय होतं सगळं आपल्याला पुढे कळणार आहे। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ बघे। तर मित्रांनो, पहिली ट्रॅक्टरची लाईन आहे, पहिलाच नाही बघ शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलो? 1625 1625 झाले 1625 रुपये। मीडियम साईज कांदा आहे, 50-55 साईज आहे। कुठला आहे कांदा? वडाळा। आणि बियाणं कोणतं होतं याचं? का हो बियाणं? अच्छा, दिवाळी आधी होते का तुम्ही? दिवाळी आधी होते, बरं ठीक। काल होते का? किती शिल्लक कांदा अजून? 5 ट्रॉले आहे। बियाणं कोणतं होतं? गजाननचं बियाणं, ठीक। पुढं बघ शकून क्वालिटी कांद्याची 55 ते 50 साईज, 55 ते 60 साईज आहे। काय भाव गेलं दादा? काय भाव गेला? 1665 1665 रुपीज। कुठला आहे कांदा? का हो कुठला आहे कांदा? वडाळा। बियाणं कोणतं होतं त्याचं? रसात गुलाबी। शिल्लक किती कांदा अजून? बरं ठीक। पुढं बघू 1630 रुपये जायले 1630 रुपीज। कुठला आहे कांदा? वडाळा, बर 1630 रुपये। बियाणं कोणतं होतं काकायचं? घरगुती बियाणे, ठीक। पुढे बघू काय भाव गेला आता? 1415 बघू शकतो तुम्ही, 1415 रुपये 1415 रुपीज। कुठला आहे कांदा? मोहनदरी। बियाणं कोणतं होतं त्याचं? किती शिल्लक कांदा अजून? 5-6 गाड्या आहे, बरं ठीक आहे। काय भाव गेला काका? 1530 रुपये 1530 रुपीज। काय वाटतं बाजारभावाबद्दल तुम्हाला? बाजारभावाबद्दल काय वाटतं? चांगलं आहे ना कालपेक्षा? बरं आहे ना, ठीक। कुठला आहे कांदा बोलले? मोहनदरी, कनकापूर ना। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? राईचं बियाणं आहे, राईचं बियाणं आहे, कनकापूरचा कांदा आहे। शिल्लक किती असेल कांदा अजून? बरं ठीक। पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1451 चांदवड जोपूर, बरोबर ना? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? गजाननचं बियाणं आहे। 1451 ना, 1451 रुपीज। शिल्लक किती कांदा अजून? 4 ट्रॅक्टर। काल होते तुम्ही? नाही ना, ठीक। पुढे बघू काय भाव गेलं? 1725 1725 रुपीज। कुठला आहे कांदा? वडाळी। बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं। शिल्लक किती असेल कांदा अजून? 10 ट्रॅक्टर आहे। काल होते तुम्ही? बरं, दिवाळी आधी नाही ना, बरं ठीक। पुढे बघू काय भाव गेला काका? 1460 जायले 1460 रुपये 1460 रुपये। कुठला आहे कांदा? वडाळी भुईचा कांदा आहे। शिल्लक किती कांदा अजून? बरं ठीक। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची 1661 जायले। कुठला आहे कांदा? मेहंदीपाडा। बियाणं कोणतं होतं याचं? गुलाबी प्रसाद। मेहंदीपाड्याचा कांदा आहे, 1661 जायले। किती कांदा शिल्लक अजून? 2 ट्रॅक्टर आहे, बरं ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1600 फक्त कम्प्लीट 1600 रुपये जायले 1600 रुपीज। कुठला आहे कांदा? पेंदीपाड्याचा कांदा आहे। कांदा बियाणं कोणतं त्याचं? गुलाबी प्रसाद, येल्लोरा गुलाबी। शिल्लक किती असेल कांदा अजून? आवरलं येल्लोरा गुलाबी। बघू शकतो तुम्ही
पुढे बघू. तर मित्रांनो पिकअपच्या पहिल्या लाईन पासून सुरुवात केली आपण. बघू शकता तुम्ही 50 ते 55 साईज आहे कांद्याला. काय भाव गेला? 1200 किती? 60. 1260 रुपये झाले. 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? जिवाळे. बियाणं कोणतं त्याचं? बरं. आणि किती शिल्लक कांदा अजून आहे ना? बरं. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 50 ते 55 साईज आहे. काय भाव गेला? 1600 रुपये. 1600 जायले. 1600 रुपीज. आधी होते का तुम्ही? दिवाळीच्या आधी होते का? पहिलाच दिवस. बरं ठीक. 1600 रुपये. 1600 रुपीज. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं घरगुती बियाणं. शिल्लक किती कांदा? बरं ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? किती गेलं? 1450 रुपये जायले. 1450 रुपीज. कुठला आहे कांदा? वायगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? अंबरचं बियाणं आहे. आणि शिल्लक किती असेल कांदा? 3 क्विंटल. ठीक. दिवाळी आधी होते तुम्ही? दिवाळीच्या आधी होते. किती तेव्हा किती गेलं? 800-900 होतं. आपलं चांगलं गेलं आहे ना? ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1400 रुपये जाईल. 1400 रुपीज. 1400 रुपये. काय वाटतं बाजारभावाबद्दल तुम्हाला? बरे ना? कालपेक्षा अजून बरे आज. बरं ठीक आहे. 1400 रुपये. आणि कुठला आहे कांदा? वावी टुशी. बियाणं कोणतं होतं काका इथं? अंबरचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल कांदा अजून? 1.5 ट्रॅक्टर आहे. बरं ठीक. धन्यवाद. पुढं बघू. काय भाव गेलं? 1200 रुपये. 1290 रुपये. 1290 रुपीज. कुठले आपण? बरं. नारायण टीम. किती शिल्लक कांदा अजून? संपला. काय वाटतं बाजारभावाबद्दल आज तुम्हाला? कालपेक्षा नाही का? बरं. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1300 रुपये. 1300 रुपीज. 1300 रुपये. कुठला आहे कांदा? वावी ठुशी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणे. शिल्लक किती असेल कांदा अजून? संपला ना? बरं ठीक आहे. किती बोलले तुम्ही? काल 1150 रुपये गेला होता. आज किती गेला? 1300 रुपये. भावात थोडी सुधार वाटली कालपेक्षा आज ना? ठीक. पुढं बघू. धन्यवाद. काय भाव गेला? 14.5. काय फरक वाटतो दिवाळीच्या आधी आणि आता? दिवाळीच्या आधीच्या भावात आणि आताच्या भावात काय फरक वाटला तुम्हाला? हाच कांदा ना? बरं. आणि आज चांगले गेले. 1400 जाईल. ठीक आहे. 1385 रुपीज. कुठला आहे कांदा काका? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? किती कांदा शिल्लक अजून? शिल्लक कांदा किती अजून? बरं. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1400 रुपये. 1400 रुपये. 1400 रुपये. कुठला आहे कांदा? सावरगाव. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं. शिल्लक किती कांदा अजून? शिल्लक. बरं ठीक आहे. या इकडे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1500 रुपये. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. बियाणं कोणतं होतं त्याचं? काय हो बियाणं कोणतं आहे? येलोरचं बियाणं आहे. शिल्लक किती कांदा अजून? एक गाडी का? बरं ठीक आहे. काल होते का तुम्ही? आजच आहे ना? ठीक आहे. धन्यवाद. पुढं बघू. काय भाव गेलं? 1376. 40. 1340 जायले. 1340 रुपीज. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. पंचकेश्वर. बरं. किती शिल्लक कांदा? शेवटची गाडी. काल होते का तुम्ही? नाही ना? ठीक. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही मीडियम गोल्टा मिक्स आहे. काय भाव गेला? 1361 रुपये जायले. 1361 रुपीज. कुठले आहेत दादा? पंचकेश्वर का? ठीक आहे. कोणतं बियाणं आहे काकायचं? येलोरा. किती शिल्लक कांदा अजून? आवरला का? बरं. काल होते का तुम्ही? नाही ना? ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1400 रुपये. काल होते का? काल किती गेलं?
1250. आज सुधार वाटतं कालपेक्षा आहे ना. 1400 रुपये, 1400 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. आणि शिल्लक कांदा किती? 2 ट्रॅक्टर. पुढं बघ शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम गोल्टा मिक्स आहे. काय केलं? 1460. कुठला आहे कांदा? बरं. आणि बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. शिल्लक किती कांदा? बरं. 1460 रुपये, 1460 रुपीज. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 55 ते 60 साईज आहे कांद्याला. काय भाव गेलं? 1600 रुपये. कुठला आहे कांदा? जोपूळ चांदवड ना. आणि काल होते तुम्ही? काल नव्हते. किती बोलले कांदा? किती गेला? 1600 रुपये जायले. 1600 रुपीज. दिवाळी आधी काय विकला होता कांदा? 981 हजार पर्यंत ना. ठीक. बरंच सुधारलाय. आणि किती शिल्लक कांदा अजून? आवरला, शेवटची गाडी होती. बरं ठीक आहे. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? काय भाव गेला काका? 1322 रुपये, 1322 रुपीज. कुठला आहे कांदा? देवपूरचा कांदा आहे. आणि किती शिल्लक कांदा अजून? आवरला. ठीक. काय नाव आपलं? बरं ठीक. पुढं बघू. काय भाव गेला? बघू शकतो 1551 रुपये झाले. 1551 रुपीज. 1551. काल होते तुम्ही? काल होते? हां बरं. दिवाळी आधी? बरं. 1551 जायले. कुठला आहे कांदा? सावरगाव. बियाणं कोणतं त्याचं? स्वराज समृद्धी. अजून शिल्लक किती असेल कांदा? 30 क्विंटल. अच्छा ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 60-65 साईज आहे. काय भाव गेला? 1600 रुपये जायले. 1600 रुपीज. 1600 रुपये. कुठला आहे कांदा? पिंपळस. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. पिंपळसचं कांदा आहे. रामाचे पिंपळस का? बरं ठीक. काय भाव गेला दादा? काय भाव गेला? 1300 रुपये जायले. 1300 रुपीज. 1300 रुपये. कुठला आहे कांदा? सावरगावचा कांदा आहे. शिल्लक किती अजून? 2 एक गाड्या. ठीक आहे. दिवाळी आधी किती केलं होते? नव्हते ना. ठीक. पुढं बघू.